यशया भविष्यवाद्याकडून यहोवा देवाचा सेवक येशू ख्रिस्ताविषयी भविष्य सांगतो. यशया अध्याय 42 ओवी 1-9. पहा, माझा सेवक येशू ख्रिस्त, त्याला मी सांभाळतो. तो माझा निवडलेला, त्याच्या ठायी माझा जीव संतोष पावतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवला आहे. तो राष्ट्रासाठी न्याय पुढे आणणार. तो ओरडणार नाही व आपली वाणी उंचावणार नाही, आणि त्याची वाणी रस्त्यात ऐकू येणार नाही. आणि तो ठेचलेला बोरू मोडणार नाही, आणि मिणमिणीत असलेली वात तो विझवणार नाही. तो सत्यतेने न्याय करेल. तो सर्व पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत थकणार नाही व निरुत्साही होणार नाही. आणि पृथ्वीतील द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची व त्याच्या मुखांतील शब्दाची वाट पाहतील. ज्या यहोवा देवाने आकाशे अस्तित्वात आणली आणि ती पसरली, ज्याने पृथ्वीला तिच्या उपजासहित विस्तारले, जो त्याच्यावर राहणाऱ्या लोकांना श्वास व तिच्यावर चालणाऱ्यांना आत्मा देतो, तो देव यहोवा असे म्हणतो, मी यहोवाने येशूला न्यायीपणाने बोलवले आहे. मी तुझा हात धरीन व तुला राखीन, आणि लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश म्हणून देईन. आंधळ्याचे डोळे उघडायला व बंदीवानांना बंदीशाळेतून आणि अंधकारात बसलेल्यांना कोंडीतून बाहेर आणायला मी तुला सहाय्य करेन. मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे, आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही. पहा, पूर्वीच्या गोष्टी घडून आल्या आहेत, आणि नवीन गोष्टीविषयी भविष्य सांगून मी त्या पूर्ण करतो. त्या घडून येण्यापूर्वी त्याविषयी मी तुम्हाला ऐकवतो. यहोवा देवाने जे काही पुढे येशू ख्रिस्ताविषयी होणार आहे ते यशया भविष्यवाचनामार्फत सांगितले व ते आपण पाहतो. यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला जन्म देऊन त्याच्याकडून आंधळे, मुके यांना बरे केले व पाप्यांना सुमार्गावर आणले, व यहोवा देवाचा शब्द त्याच्या मुखांतून बोलून आपल्याला नवा करार दिला. म्हणजेच यहोवा देवाचा शब्द कार्य केल्यावाचून रिता परत जात नाही. म्हणून आपण यहोवा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यहोवा देवाला भजूया, व जो आपला मुक्तिदाता येशू ख्रिस्त एकमेव मध्यस्थ, त्याच्याद्वारे आपल्या विनंत्या आपल्या घराणी यहोवा देवाकडे मांडूया, म्हणजे तो त्या मान्य करेल. हालेलुया, आमीन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया, प्रेज गॉड.